मैत्रिणींनो, रामकृष्ण हरी. तर आजचा व्हिडिओ मी खास यासाठी बनवलाय. खूप साऱ्या म्हणजे माझ्या परिचयातल्या महिला आहे ना, अशा बऱ्याचशा लेडीज अशा आहे की त्यांना वाटतं का मी शिलाई वगैरे जास्त घेते ब्लाऊजची. तर ब्लाऊज शिवण्यामागे किती मेहनत आहे ना, हे स्वतः ब्लाऊज शिवल्यावर समजतं. ब्लाऊजच्या मशनरी खराब होत्यात, त्याला अस्तर फॉल धागे दोरे आणायचं, तो खर्च वाढतो. आणि खास यासाठी व्हिडिओ बनवलाय की मी जर शिलाई जास्त घेते तर हे काय पाहू शकता तुम्ही. हे माझ्या पुढे हा पसारा मांडलाय ना, हा तुम्हाला हा दिसतो ना हा पसारा, तर हा सगळा एकाच लेडीजचं ब्लाऊज आहे. तिथं नाव लिहिलंय बघा, शोभा ढोरे, शोभा ढोरे, शोभा ढोरे, शोभा ढोरे. या ताईंचे ब्लाऊज आहेत हे. जवळजवळ हे 13 ब्लाऊज मला आहे ना आजच शिवायला आलेत हे ब्लाऊज. मी जर शिलाईच्या आज जास्त घेते तर हे काय आहे, स्वप्न बघता का? आणि मी प्रत्येक व्हिडिओ बनवते ना, माझा व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ सत्य असतो. त्याच्यामध्ये एकही खोटं बोलण्याचं किंवा काही बळच वाढून चाडून सांगलेली एकही गोष्ट नसती. आणि ज्या बायकांना वाटतं ना आपण शिलाई मी जास्त घेते, त्या बायकांनी तर खरोखर माझं म्हणणं आहे का तुम्हाला जिथं शिलाई परवडते ना तिथं ब्लाऊज शिवत जा. आणि टेलर लोकांचं तुम्ही ना खरंच हासी मजाक उडूच नका बिलकुल. रात्रंदिवस डोळं फाडू फाडू काम करायला लागतात. टेलर लोकांना कधी सुखाने जेवायला सुद्धा भेटत नाही. आणि हे एवढं काम करायचं त्या मेहनतीचं ना, अक्षरशः तुम्ही ना टेलर बायकांची चेष्टा उडवतात शिलाई कमी करायची. हा शब्द ऐकला तरी त्या टेलर बाईच्या हृदयाला किती वाईट वाटत असेल हे तुम्ही अंदाज नाही लावू शकत. त्यासाठी स्वतः एकच ब्लाऊज तुम्ही शिवून बघा, मग तुम्हाला कळत मान पाठ पारगाड्या कशा दुखात्या, किती त्रास होतो, किती वेदना होतो. स्वतः कसं असतं, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ना, हीच मी मन इथं वापरते. आणि या पुढे ना ज्या बायकांना शिलाई परवडत ना, अशा महिलांनी माझ्याकडे ब्लाऊज शिवायला यायचं. आणि एकही रुपया या पुढे मी कोणालाच कमी तर करतच नाही, पण होणार पण नाही इथून पुढं. आणि ज्याला परवडत ना त्यांनीच आपल्याकडे ब्लाऊज शिवायला यायचं, एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. आणि खरोखर टेलर बायकांना समजून घ्या, या कामामध्ये खरोखर खूप त्रास आहे. आणि त्याचंच हे जिवंत उदाहरण दिलंय. मी जर खरोखर शिलाई जास्त घेतली ना, एकाच लेडीजने आज 12-13 ब्लाऊज शिवाय टाकले नसते. आणि असे व्हिडिओ मी आजच नाही बनवले, भरपूर वेळा बनवले. ज्या वेळेस माझ्याकडे एकदम असा लॉट येतो ना, त्यावेळेस मी असे व्हिडिओ बनवले ते. आणि त्याचं जिवंत उदाहरण पण तुम्हाला दिलंय. धन्यवाद. तर हा ब्लाऊज आहे पहा, तर हा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे. तर या ब्लाऊजची शिलाई ना मी घेते 150 रुपये तुम्हाला सांगते. आणि हे अस्तरचा ब्लाऊज आहे तुम्हाला सांगते, हे बी साधीच कटोरी 3 ब्लाऊज आहे. तर हा आहे अस्तरचा ब्लाऊज. अस्तरच्या ब्लाऊजचे मी साध्या कटोरी ब्लाऊजचे 300 रुपये घेते. यात जर अस्तर ॲड केलं तर 340 रुपये घेते. आणि तुम्ही काही डिझाईन वगैरे शिवले तर तो वेगळा चार्ज. प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवला तर 350 अस्तर सोडून, कोर्टस ब्लाऊज शिवला तर 350 रुपये अस्तर सोडून. तुम्ही अस्तर दिलं तर मी 350 घेते प्रिन्स कट ब्लाऊजचे. आणि कटोरी ब्लाऊजचे तुम्ही अस्तर दिलं तर 300. तर माझ्या मते तर बिलकुल शिलाई जास्त नाही. जेव्हा मी एक ब्लाऊज शिवते ना, त्याच्या वेळेस माझं मन मला सांगतं की खरोखरच हे ब्लाऊज शिवले ना की मला स्वतःला परवडत नाही. हे ब्लाऊज शिवताना एवढी मेहनत करायची या ब्लाऊजला, डोळे फाडू फाडू ब्लाऊज शिवायचे. बरं, ब्लाऊजला फिनिशिंग आली पाहिजे. महिलांना थोडं सुद्धा ब्लाऊज असा घोळ बीळ आवडत नाही, फिटिंगमध्ये ब्लाऊज पाहिजे. तर तुम्हाला फिटिंगमध्ये ब्लाऊज पाहिजे ना, तर तुम्हाला पैसे द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि जसं नसेल आवडत फिटिंगमध्ये तर जावा, भरपूर लेडीज पडल्यात ब्लाऊज शिवायला, ज्या कमी चार्जेस घेऊन ब्लाऊज शिवतात आणि सगळे ब्लाऊज बिघडून टाकतात. आणि त्याच महिला परत माझ्याकडे सांगायला येतात, आमकी आमकी का ब्लाऊज शिवला माझा ब्लाऊज बिघडला, तमकी तमकी का ब्लाऊज शिवला माझा ब्लाऊज बिघडला. मग पहिली गोष्ट, तुम्हाला पहिलाच निर्णय घेता येत नाही का आपण एवढ्या महागड्या साड्या घेतो. मग आपला जो चांगला टेलर आहे ना, मी म्हणते मी सोडून अजून तुमचा कोण असेल ना, तर तिथं जा, तुमचे 2 रुपये जास्त जाऊ द्या, पण अजिबात खळखळ करत नका जाऊ शिलाई देताना. तुम्ही मनापासून शिलाई दिली ना, आम्हाला पण आनंद वाटतो ब्लाऊज शिवायला. आणि खरोखर तो ब्लाऊज शिवताना आम्हाला अजिबात अडचणी. पण जी बाई, माझा अंदाज आजचा 17 वर्षाचा, 17 ते 18 वर्षाचा अनुभव सांगते, जी बाई जर कटकट करते ना ब्लाऊजची शिलाई देताना, या बाईच्या ब्लाऊजला काही ना काही प्रॉब्लेम येतो. सहकुशीने पैसे द्या, एवढंच माझं सांगणं आहे तुम्हाला. धन्यवाद.